सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। मूर्तिजापुरात महिलांकडून सैनिकांच्या शौर्याला तिरंगा रॅलीतून मानवंदना देण्यात आली आहे। पहलगाम भारतीय हल्ल्यानंतर सैन्याच्या वतीने राबवण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूर मध्ये अतिरेकी स्थळ नष्ट करत भारतीय सैन्याने जगाला आपली ताकद दाखवून दिली आहे। त्यांच्या या शौर्याला मानवंदना समर्पित करण्यासाठी शेकडो महिला शहरात निघालेल्या तिरंगा रॅलीत हातात राष्ट्रध्वज घेऊन सहभागी झाल्या होत्या। डॉक्टर हेडगेवार चौक, श्री विठ्ठल मंदिर, जुनी बस्ती येथून तिरंगा रॅलीला सुरुवात झाली। मुख्य मार्गाने मार्गक्रमण करीत स्टेशन विभाग स्थित असलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरात रॅलीचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आली। यावेळी रस्त्यात भारत माता की जय, वंदे मातरम, जय जवान जय किसानच्या घोषणा देण्यात आल्या। नागरिकांनीही वाटेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। रॅली महिला समन्वय अकोला विभाग संयोजिका प्राचार्य लता किडे, सहसंयोजिका डॉक्टर सुजाता मुलमुले, अटल फाउंडेशन जिल्हाध्यक्षा रुपाली तिडके आदी महिला संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात काढण्यात आली। रॅलीत राष्ट्रसेवा समिती, संस्कार भारती, पतंजली योग समिती, एकता सखी मंच, कालिका माता भजनी मंडळ, स्वामी समर्थ भजनी मंडळ तसेच जिगीषा नर्मदा, मराठा, आदिवासी, पारधी, ब्रह्मकुमारी, गायत्री परिवार इत्यादी महिला मंडळाच्या कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या। यावेळी राष्ट्राच्या संरक्षणार्थ ज्या वीर जवानांनी आपल्या प्राणाची आहुती दिली व दहशतवादी हल्ल्यातील मृतांना सामूहिक श्रद्धांजली देऊन राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। जागर जनस्थान करिता ब्युरो चीफ प्रतीक कुरेकर, मूर्तिजापूर, अकोला। आत्मा मालिक हॉस्पिटल तर्फे दिनांक 1 डिसेंबर 2024 पासून आरोग्य तपासणी शिबिर सुरू करण्यात आले। या शिबिरात रुग्णांसाठी अनेक प्रकारच्या तपासण्या आणि उपचार हे सवलतीच्या दरात उपलब्ध आहे। शिबिर 21 जून 2025 जागतिक योग दिनापर्यंत चालणार असून 35,000 रुग्णांपर्यंत शिबिर पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे। हॉस्पिटलमध्ये अनेक सुविधा उपलब्ध आहे। तसेच एक्स-रे, सिटी स्कॅन, सोनोग्राफी, 4 अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर, कॅथ लॅब, डायलिसिस मशीन, फुफ्फुस, मेंदू, किडनी व हृदयविकारासंबंधी सर्व सुविधा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे। 100 खाटांचे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। या सर्व गोष्टींचा नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन